तर उमेदमानच्या स्पर्धेमध्ये प्रथमच हा संघ ग्रँड फिनाले खेळताना उद्याच्या दिवसामध्ये दिसेल आणि इथून जर पांडू संघ जिंकतोय तर मागच्या वर्षी देखील पांडू संघ ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचला होता, दुसऱ्यांदा पांडू संघ फायनल पर्यंत पोहोचेल या उमेदमानच्या स्पर्धेमध्ये. पांडू वर्सेस वाघबेळ. स्ट्राइक एंडला आपण पाहू शकाल दिलीप भोईर, नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहू शकाल प्रमोद भोईर, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्या ठिकाणी डॉक्टर ज्ञानदेव डाकी. घाई करा, लवकरात लवकर शतरक्षण लावून घ्या, याच्यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे वाघबीळ संघ, हे मात्र लक्षात असू द्या. बॅड लाईटला सामोरं जावं लागेल तुम्हाला जर जास्त उशीर लावला तर. मॅच ऑन. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू, सेमीफायनलची मॅच, या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल वाघबीळ वर्सेस पाणजू. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट लाईन सोडून जाणारा चेंडू. पहिला चेंडू अवांतरच्या स्वरूपात हाताळला जातोय डॉक्टर ज्ञानदेव डाकी यांच्याकडून आणि अकाउंट ओपन होतं या ठिकाणी पाणजू स्पोर्ट्स पाणजू मास्टर्स या टीमचं 1 या धावेनं. सुरुवात झाली धाव फळकाला पाणजू संघाच्या. 40+ स्पर्धा, आगरी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा आपण पाहतायत. यावेळेस सरळ बॅटनं खेळलाय, मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत, कोण घेणार कॅच? डीप लॉंग ऑन मधून केतन पाटील आले झेलच्या खाली, सुंदर असा कॅच टिपलाय केतननं आणि खेळ संपलाय दिलीप भोईर यांचा. पहिली विकेट मिस्टर दिलीप भोईर परतीच्या मार्गी, आउट. थँक्यू. वाघबीळचे गजानन डाकी 12वे खेळाडू आहेत, त्याप्रमाणे पांडूचा 12वा खेळाडू कोण आहे तर मी आहे. धाव संख्या 1 आणि 1 वर 1 फलंदाज बाद. पांडू संघाची सुरुवात आपण पाहू शकाल. गजानन डाकी साहेब व्यासपीठावर आहेत, मोहनदादा गोंधळे वाघबीळ जयमल्लारचा 40+ अध्यक्ष. ऑफ साइडला कट केलाय, गॅप मध्ये चेंडू, प्रयत्न करावा लागेल, पायाने चेंडूला अडवण्यात जातोय त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा या ठिकाणी आरामात होऊ शकले असते, मात्र त्या ठिकाणी कॉलिंग नोच होतं. प्रमोद म्हणतोय मला ही धाव घ्यायची नाही, जितू म्हणतोय मला ही धाव घ्यायची आहे. दोघांमध्ये ताळमेळ त्या ठिकाणी व्यवस्थित जुळलं नाहीये, फक्त सिंगल मिळतो या ठिकाणी. धावा झाल्या त्या 2. वाघबीळच्या मैदानावर हे दोन्ही संघ आमने सामने आले होते मित्रांनो आणि त्यावेळेस देखील प्रथम बॅटिंग केली होती पाणजू टीमनं. आडव्या बॅटनं चेंडूला खेळला गेलाय, जातो चेंडू फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये. नंदू पाटील चेंडूला फील्ड करत, थोडंसं मिसफील्ड नंदूकडून झालं. 2 धावा इथे कंप्लीट. धावा संख्या झाली आहे ती 4. 4 ओव्हरची मॅच. एक मॅक्झिमम समाधानकारक स्कोर जर या मैदानावर दिसायला हवा, जेपी मला वाटते 50 धावा तरी दिसायला हव्या 4 ओव्हरमध्ये, जेणेकरून एक फाईट टोटल आपण पाहू शकू. मॅचला एक मजा येईल, एक रंगत येईल, कारण समोरचा संघ बलाढ्य संघ आहे, टॉप 1चा संघ आहे, त्याच्यामुळे त्या धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल पाणजू टीमला. धावसंख्या 4. संध्याकाळचं सत्र आहे, हवामान थोडंसं मंदावलं आहे, हवेचा जर वेग आहे जो आपण पाहिला थोडासा मंदावला आहे हवेचा वेग. इथून मात्र ताकद आणि टायमिंग याचा योग्य मिलाप झाला तर चेंडू मात्र ट्रॅव्हल बाउंड्री लाईनच्या बाहेर होऊ शकतोय. बिग हिट बिग हिट बिग हिट बिग हिट बिग हिट, नो, फेकलाय. आणि काय कॉम्बिनेशन, काय कॉम्बिनेशन, सुरेख असं कॉम्बिनेशन, अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी पाहिलं. अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर पडणार होता केतन, त्यावेळेस लगेच चेंडूला फेकून दिला डीप लॉंग ऑफच्या फिल्डरच्या दिशेनं. आणि काय तू कॉम्बिनेशन त्या ठिकाणी पाहिलं, सुंदर कॅच टिपलाय. प्रमोद भोईर यांची खेळी समाप्त, आउट. थँक्यू. काय क्षेत्ररक्षण केलं गेलं, क्लास, दर्जा उंचावणारं क्षेत्ररक्षण. 40+ क्रिकेट आणि अक्षरशः यंग मुलांना लाजवेल अशा प्रकारे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं केतन पाटीलकडून. बिग विकेट, प्राइजलेस विकेट. प्रमोद भोईर या ठिकाणी बाद होत आहेत आणि त्यांच्या जागेवर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, मिस्टर सुहास पाटील.
टीव्ही लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकाल. बघा कशा प्रकारे चेंडू फॉलो केला गेला प्रीतकडून. त्यानंतर प्रयत्न बघा क्लास. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ तो पाय होता. त्यानंतर तो चेंडू फेकला गेलाय. डीप लॉंग ऑर्मचा फिल्डर त्या ठिकाणी आलाय. बघा काय कॅमेरा वर्क आहे म्हणतात. लक्षात ठेवा काय या कॅमेरामॅनला इतका डिमांड आहे. कॅमेरामॅन कोण आहे? मिस्टर प्रीत पाटील, मॅन फ्रॉम मालजीपाडा, वाया नारंगी. ऑफ साइडला चेंडूला कट केलाय. एकदा तर पूर्ण होते. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय. चेंडू फील्ड होईपर्यंत 2 धावा या ठिकाणी आरामात पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 6. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. धावा संख्या झाल्या त्या 6. संध्याकाळची वेळ आहे आणि मगाशीच आमचे मित्र जयप्रकाश पाटीलनं म्हटलं की संध्याकाळच्या वेळेमध्ये चेंडू ट्रॅव्हल होणं थोडंसं अवघड आहे. मात्र याच्यानंतर ही 4 षटकं संपल्यानंतर अजूनही जवळपास हवामान थोडंसं मी म्हणे अजूनही मंदावेल. सगळ्यात महत्वाचं तर स्कोरबोर्ड. किती धावा फलकावर यायला हव्यात, कशा प्रकारे प्लॅनिंग केली असेल, काय आखणी केली असेल. पाणजू संघानंतर एका साईडला घोडदेव संघ प्रतीक्षा करतोय. जरी तो संघ पराभूत झाला तरी देखील अजूनही ते देखील त्या ठिकाणी थांबले आहेत की त्यांना देखील पाहायचं आहे की आजच्या दिवसामध्ये कुठला संघ पुढे येईल. 35 इयर ओल्ड 35चा गोलंदाजी ट्रॅकवर डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जितेंद्रने केला होता. सिंगल फक्त मिळेल. ऑफ साइडला चेंडू निघून येतोय. ठोंबरे साहेब चेंडूला फील्ड करतात. फक्त सिंगल. धावा झाल्या त्या 7. 4 ओव्हरची मॅच असेल. 24 चेंडूंचा खेळ असेल. मात्र आज काय बॅटिंग केलंय. 40 वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर खरोखरच काय ती खेळी साकारली गेली प्रेमनाथ पाटील कडून. कौतुकाचा वर्षा नक्कीच त्या खेळाडूवर सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. आणि तो खेळाडू अजूनही डगआउट रिझन मध्ये आहे. वेगळ्या प्लॅनिंगने वेगळ्या स्ट्रॅटर्जीने खेळतोय पाणजू मास्टर्स संघ. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली बसलाय. अगदी त्या चेंडूच्या मिररवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र जी अपेक्षा केली होती चेंडू थोडासा बाउन्स होईल सुहासनं, ती अपेक्षा मात्र भंग होते. चेंडू पडल्यानंतर अगदी खाली बसतोय. बीट झाला या ठिकाणी बॅटर मिस्टर सुहास पाटील. धावा झाल्या त्या 7. वाघबेळ वर्सेस पाणजू सेमीफायनल. या स्पर्धेची पहिली सेमीफायनल. इनसाइड आउटचा फटका आहे. डीप मध्ये प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. एकदा तर कंप्लीट डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय. थ्रो नॉन स्ट्राइक एंड वर येईपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. गुड रनिंग विथ द विकेट. कौतुक असेल दोन्ही खेळाडूंचा. 2 धावा इथे देखील मिळतील. धावा झाल्यात फलकावर त्या तब्बल 9 धावा. संध्याकाळची वेळ. अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. उद्याच्या दिवसामध्ये जे संघ आहेत त्यांना विनंती करतोय लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. मीरा आणि ओवळा या दोन्ही टीमला विनंती करतोय लवकरात लवकर या. उद्या 9 वाजता या ठिकाणी आपण आलात तर बरं होईल. ऑन साइडला प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. एक धाव तर कंप्लीट. डबलचा कॉल. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो दिला जातोय आणि या ठिकाणी या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग पाहायला मिळते जितू आणि सुहास या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. धाव संख्या झाली आहे ती 11. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कॅच ऑफ द डे म्हणू शकाल आपण. उमेदमानचा यंगचा संघ त्या ठिकाणी काय कॅच टिपलाय. मिस्टर समीर यानं काय कॅच टिपलाय. समीर आणि धीरजचं कॉम्बिनेशन आपण पाहिलं यंग मध्ये. फुल टॉस चेंडू मिस केलाय. फुल टॉस डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळला गेलाय. एक धाव तर कंप्लीट. डबलचा कॉल. मात्र सुहास त्या ठिकाणी तयार नव्हते. फक्त सिंगल. धावा झाल्या त्या 12. संयमी खेळी, संत खेळी आणि सावध खेळी पाणजू संघाची मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका साईडला राईस संघ बघा सकाळपासून या ठिकाणी आला होता. एन्जॉय केली या स्पर्धेला आणि नक्कीच आपल्या घरच्या मार्गी काही खेळाडू मात्र रवाना झालेले आहेत राईचे देखील. धन्यवाद तुम्ही थांबलात राई मास्टर्स. थँक्यू. सरळ बॅट न चेंडूला खेळले गेले. चेंडू साइड स्क्रीनच्या अगदी समोर जातोय. डीप लॉंग ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी वेगाने येतोय.
2 धावा होऊ शकल्या असत्या या ठिकाणी, मात्र तिथे प्रयत्न केले गेले नाहीयेत. सिंगल मिळतो या शेवटच्या चेंडूवर. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ कंप्लीट आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या पळकावर लागली गेली आहे, ती म्हणजेच 13 धावा. थँक्यू. एक पारितोषिक या ठिकाणी जाहीर करायचं राहून गेलं होतं. पाणजू गावाचे मूर्तिकार आणि पाणजू मास्टर्स मंडळाचे अध्यक्ष विद्याधर भोईर साहेब, मागच्या मॅच मध्ये जी प्रेमनाथ पाटील यांनी जी बॅटिंग केली त्याच्यासाठी 800 रुपयाचं पारितोषिक प्रेमनाथ विद्याधर भोईर साहेब यांच्याकडून आलेलं आहे. काय बॅटिंग केली आणि विद्याधर भोईर साहेब यांच्याकडून ते 800 रुपयाचं पारितोषिक प्रेमनाथ पाटील यांच्यासाठी आलेलं आहे. काल त्यांचा वाढदिवस झालाय, आज त्यांच्या जन्मदिवसाची पार्टी आहे पाणजू मास्टर्स टीमला. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. पांडू संघ पोहोचला गेला आहे तो 13 या धावसंख्येवर. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. नंदू पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आणि स्ट्राइक एंडला लेजंडरी खेळाडू, नामवंत खेळाडू मिस्टर जितू. वेळ वाचवा वाघबेड, याच्यानंतर बॅटिंग तुम्हाला करायची आहे हे लक्षात असू द्या. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू आणि जवळपास बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. बॅटरच्या रेंज पासून थोडासा लांब ठेवला होता आणि जागेवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न जितूने केला होता, त्याच्यामुळे हा चेंडू ते डॉट. चांगली गोलंदाजी नंदू पाटील कडून आज संपूर्ण दिवस अप्रतिम गोलंदाजी नंदूने केली आहे आपल्या टीम साठी. विथ द स्विन टर्न टर्न पाहिलाय, स्विन पाहिलाय यावेळेस आपण. चेंडू मात्र भरपूर बाहेर वळतोय. वाईटचा इशारा पंच महेंद्र शिंदे सरांकडून येतोय. एकदा मिळेल. धावसंख्या झाली ती 14. मॅक्झिमम एक अपेक्षित धावसंख्या 40 असणं गरजेचं आहे, तर फाईट देऊ शकतो या संघ वाघवेल टीमला आणि त्या प्रयत्नामध्ये आहे. वाघवेल संघ मात्र प्रयत्न हाच असेल की कमीत कमी धावसंख्येवर पांडू संघाला थांबवायचं आहे. बॅटची एज, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. एकदा तर कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी. काही विकेट घेतली जाईल का? यस, ही विकेट या ठिकाणी घेतली जात आहे. जितू या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. धावा झाल्यात या 1च्या साहाय्याने पांडू संघाच्या, त्या म्हणजेच 15. बहारदार इनिंग. मागच्या मॅचचा विचार केला आपण तर 450च्या स्ट्राइक रेटनं तब्बल 10 चेंडूमध्ये 45 धावा ज्या खेळून उभारल्या होत्या आणि अक्षरशः मी तर म्हणेल तो विजयी श्री खेचून आणला होता तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रेमनाथ पाटील. जबरदस्त मास्टर्स क्रिकेट करिअर मधील ती बेस्ट इनिंग उमेदवारांच्या मैदानावरची नक्कीच प्रेमनाथ पाटील यांच्या ती आठवणीत राहील, स्मरणात राहील. 10 चेंडू आणि 45 धावेची ती इनिंग जुचंद्र टीमच्या अगेन्स्ट. विथ द स्विन खेळायचं होतं. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झालाय. बॅटर इज गॉन. मोठी विकेट. प्रेमनाथ पाटील या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद. हा पांडू संघाला असेल सर्वात मोठा धक्का. आउट.
थँक्यू. क्रिकेटचा खेळ आहे, लक्षात ठेवा. सगळीच वेळ आपली नसते. मागच्या मॅच मध्ये 10 चेंडूमध्ये तब्बल 45 धावा ठोकणारा खेळाडू प्रेमनाथ पाटील यावेळेस मात्र आपलं खातं देखील त्या खेळाडूला खोलता आलं नाहीये. शून्यावर परतला डक आउटच्या दिशेनं रनआउटच्या स्वरूपात. एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये जल्लोष साजरा केला गेला, कारण ही विकेट वाघबीळ टीमसाठी खूप महत्वपूर्ण होती. धावा झाल्या त्या 15-15. लॉस ऑफ फोर्थ विकेट ऑन द बोर्ड पांडू मास्टर्स. न्यू बॅटर मिस्टर हरिराम. यावेळेस सरळ बॅटनं खेळला गेलाय. चेंडू हवेत आहे, मागे फिल्डर देखील त्या ठिकाणी आहे. यावेळेस देखील चुकी कुठली नाहीये. आणखीन एक धक्का पांडू संघाला. सुहास पाटील देखील परत आहेत डक आउट रिझनच्या दिशेनं. थँक्यू. राजन नाईक मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विरारचे आमदार नाहीत, लक्षात ठेवा. हे राजन नाईक पांडूचे आहेत. पटकन तुम्हाला वाटेल विरारचे आमदार आहेत की काय. धावसंख्या 15 आहे. आणि षटक क्रमांक 3 नंदू पाटील यांचे 2 चेंडू अजूनही या ओव्हरमधील शिल्लक आहेत. राजन नाईक नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडू फ्रेश खेळाडू आहेत पांडूचे. खेळपट्टीवर फुलटॉस चेंडू मिस केलाय आणि या चेंडूनं वेध घेतला यष्टीचा. क्लिंग बॉल, दांडी गोल. राजन नाईक बॅक टू द पॅव्हलियन, आउट. थँक्यू. ऑन हॅट्रिक. टीम हॅट्रिक तर झाले आहे, मात्र ऑन हॅट्रिक वर मिस्टर नंदू पाटील. न्यू बॅटर टीम कॅप्टन मिस्टर जयप्रकाश भोईर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 6 गडी बाद स्थिती आपण पांडू संघाची पाहू शकाल. धावसंख्या आहे ती 15. जयप्रकाश भोईर टीम कॅप्टन पांडू मास्टर्स मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. डावकुरे आता जे खेळाडू आहेत, मात्र काय गोलंदाजी आहे. आणि या धारदार गोलंदाजी समोर मात्र पांडू संघाचा टिकाव लागला नाहीये खेळपट्टीवर, असं म्हणू शकतोय आपण. अप्रतिम गोलंदाजी. चला घाई करा वाघबेळ. गोलंदाज ऑन हॅट्रिक वर. डान्सिंग डाऊन द पिच. पुढे येऊन चेंडूला खेळला गेलाय. मिड विकेट डीप मध्ये चेंडू जातो. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी होतील का? 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का त्या ठिकाणी? हुलकावणी दिली जाते, हुलकावणी दिली जाते. मात्र संधी दिली ते प्रकाशला. खेळायचंय बाळा तुला, विकेट टाकू नको. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे. आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा आहेत त्या 17. 6 विकेट आहेत. नंदू मगाशी म्हटलं मी 6 विकेट. हरिराम. इथून थेट एक्सरच्या दिशेने रवाना व्हायचं आहे रजनी स्पर्धेमध्ये. एक्सर प्रीमियर लीग साठी. यस, रजनी स्पर्धा आहे. डे नाईट स्पर्धा सुरू आहे एक्सर प्रीमियर लीग. ब्रेक ब्रेक. कट झालाय चेंडू. चांगला टर्न पाहायला मिळतोय. पंकज ओनले आहेत त्या ठिकाणी. पहिला चेंडू डॉट. हरिराम आहे त्या ठिकाणी. डाकी साहेब
तुम्ही कशाला आमच्या टीम जवळ आहेत. फटका चांगला आहे मात्र हवेत खेळला गेलाय. डीप मधून फिल्डर येईपर्यंत 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण, 3 होतील का. मिसफील्ड झाले. 3 धाव पूर्ण, 4 होतील का. 3 तर पूर्ण झाल्या. चौथाचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. फेकी अचूक. काय फेकी केले. यस आणि ते मात्र चौथी धाव पूर्ण करताना फलंदाज बाद मिस्टर हरिराम आउट. 57. धावा झाल्यात त्या 20 धावा आहेत. गजानन डाके साहेबांची भविष्यवाणी आहे की 28 धावा संख्येवर पांडू संघ थांबेल. बघूया जेपी गजानन डाके साहेबांजवळ कुठला पोपट आहे. इंडियन आहे की अमेरिकन आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. थोडंसं मनोरंजन केलं कारण गजानन डाके साहेब आमच्या समोर आहेत अगदी आणि एन्जॉय करतात क्रिकेट डे. खरोखरच चार्मिंग बॉय. म्हणजे अजूनही कोणी सांगू शकणार नाही गजानन डाके साहेबांचं वय किती आहे. कारण त्यांचा आतापर्यंत एकही केस काळा जवळपास वाईट झाला नाहीये. सफेद नाहीये केस त्यांचा. त्याच्यामुळे त्यांचं वय कोणीही सांगू शकणार नाहीये. 20 धावा भरत शिंदे. 7 विकेट डाऊन. चला मॅच ऑन. भरत शिंदे काय फटका खेळलाय. हवेत चेंडू खेळला गेलाय. 1 धाव पूर्ण झाले. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. चेंडू फील्ड होत नाहीये. 3 धावा कंप्लीट. चौथ्याचा प्रयत्न केला जातोय मात्र या ठिकाणी फलंदाज बाद. आणि हा कशासाठी केला होता खटाटोप तर मित्रांनो 35चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणायचा होता आणि त्यासाठी केला होता हट्टहास विकेट टाकण्याचा. जेपी बाद होतोय आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर 35चा खेळाडू मिस्टर अलंकार भोईर मैदानाच्या आतमध्ये. आणि अलंकार यांच्या माहितीसाठी शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 35चा खेळाडू नामांकित खेळाडू पांडू स्पोर्ट्स पांडूचा स्टार खेळाडू आहे. या 3 चेंडू मध्ये जर 2 षटकार आले तर नक्कीच एक मी म्हणेन फाईट टोटल पांडू संघ उभारू शकतोय. बावीस झालेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. अलंकार भोईर स्ट्राइक एंडवर. आतापर्यंत 8 विकेट पांडू टीमच्या पडलेत. नॉन स्ट्राइक एंडला भरत शिंदे. स्ट्राइकला अलंकार भोईर आणि जवळपास एसटीच्या मागे आमचे विठोबा महेंद्र शिंदे सर. बावीस धावा. पंकज टू अलंकार. आडव्या बॅटने यावेळेस चेंडूला खेळला गेला आहे. डीप मध्ये चेंडू जातो. 1 धाव पूर्ण होते. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय. स्ट्राइक एंडला थ्रो येत आहे. तो देखील व्यवस्थित नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट. धावा संख्या झाली ती 24. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संध्याकाळचं सत्र सुरू आहे आणि एका साईडला पण पाणजो आणि एका साईडला वाघबीळ या 2 टीमच्या दरम्यान आपण ही पहिले सेमीफायनल हरीश घरत स्मृती चषकातील आपण पाहत आहोत. स्टोक खेळाय. काय फटका खेळाय. गजानन डाकी साहेबांची भविष्यवाणी फेड. संघ पोचला गेला तो तब्बल 30 या धाव संख्येवर. थँक्यू. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत खेळला गेलाय. चेंडू जवळपास फायनल क्षेत्रामध्ये येतोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे आणि पाहता पाहता या ठिकाणी 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. शेवटच्या चेंडूवर 2 धावा. धावसंख्या झाली ती 32 आणि 33 धावा विजयासाठी वाघबीळ या टीमला. काय होईल मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 33 धावा या वाघबीळ टीमला करायच्या आहेत विजयासाठी. या वळूया आपण सुमधुर संगीताच्या दिशेनं आणि त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं.
चला चला, धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे दर्शक जुडले आहेत त्या सर्व दर्शकांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. नागरी कोळी समाज सामाजिक संस्था पुरस्कृत उमेदमान मास्टर्स आयोजित या ठिकाणी आपण स्पर्धा पाहत आहोत. स्वर्गीय हरीश घरत स्मृती चषक आणि या स्पर्धेमध्ये पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. अंतिम मॅच आजच्या दिवसात आपण पाहू शकाल. पांडू वर्सेस वाघबेळ सेमीफायनल मॅच आणि तब्बल 33 धावेचं आव्हान हे पांडू संघानं समोर ठेवलं आहे वाघबेळ टीमच्या. अनेक प्रेक्षक राजे पांडूवरून देखील थेट या उमेदमानच्या मैदानावर आले आहेत आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. तर काही लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. भगवानजी पाटील मंडळाचे सचिव विनंती करतोय, भगवान दादा कुठे असाल तर प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर या. जवळपास 210 लोक ही स्पर्धा पाहत आहे डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. त्या 210 दर्शकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. भगवानजी पाटील मंडळाचे सचिव विनंती करतोय, भगवान दादा आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आलात तर बरं होईल. थँक्यू डीबीएन लाईव्ह. संपूर्ण दिवसामध्ये आत्ता कुठे कॅमेरा आमच्यावर आलाय त्याबद्दल मी नक्कीच प्लीजचं मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण एवढी मी तुझी स्तुती केली, मला वाटतं माझ्यावर कॅमेरा आणशील तू. चला चला, मॅच स्टार्ट करा. लक्षात ठेवा सूर्यदेवता आपल्या मार्गी निघाला आहे आणि जवळजवळ पूर्णतः आता थोड्याच वेळात अंधार होईल आणि आपल्याकडे फ्लड लाईट नाहीये. त्याच्यामुळे जेवढं फास्ट तुम्ही क्रिकेट खेळाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असेल. मॅच ऑन करा विनंती करतोय. भरत शिंदे 40+ क्रिकेटमध्ये आल्यानंतर मात्र आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील पहिली हॅट्रिक मात्र याच उमेदमानच्या मैदानावर भरत शिंदे याने घेतली होती. आणि आपल्या उमेदमान गावचे सन्माननीय कायदेतज्ञ भरतजी पाटील साहेब यांच्याकडून त्यांना मात्र कॅश प्राईज देण्यात आलं होतं. ते पारितोषिक पहिलं पारितोषिक होतं. इथे मात्र मिसफील्ड झाल्या त्याच्याकडून संधी होती. पहिल्या चेंडूवर रनआउटची संधी मात्र गमावले. टीम कॅप्टन जयप्रकाश भोईरनं सिंगल इथे कंप्लीट होतोय. अकाउंट ओपन झालंय, खातं उघडलं गेलं आहे. ते म्हणजेच वाघवेळ या टीमचं 33 धावेचा पाठलाग करतोय वाघवेळचा संघ. भरत शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मिस्टान स्टोक आहे, चेंडू हवेत खेळला गेलाय. डीपला प्रोडक्शनला फिल्डर सुहास पाटील कॅच टिपलाय आणि खेळ संपला. या ठिकाणी डॉक्टर ज्ञानदेव डाकी यांचा पहिली विकेट डाऊन. कुंदन ठोंबरे ज्ञानदेव डाकी यांच्या जागेवर येत आहेत. कुंदन ठोंबरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सफलता प्राप्त करतोय. भरत शिंदे 1 विकेट. म्हणजे जी स्थिती आपण पांजूर टीमची पाहिली होती, जी सुरुवात आपण पांजूर संघाची पाहिली होती, तशाच प्रकारे सुरुवात या ठिकाणी वाघबीळ टीमची पाहायला मिळते. 33 धावा संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये 33 धावा लक्ष नक्कीच थोडस कठीण म्हणू शकतोय आपण. मात्र कशा प्रकारे खेळी साकारली जाईल. वाघबेळ टीम कडून स्टेअर केलाय, चेंडूला गॅप मध्ये ढकलून देण्याचं काम केलं गेलंय. 1 धाव तरी त्या ठिकाणी कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न स्ट्राइक एंडला थ्रो व्यवस्थित इतकासा नव्हता, प्रयत्न केला गेला नव्हता. एका साइडून आपण पाहिलं नॉन स्ट्राइक 8 म्हणून कुंदन ठोंबरे निघाले होते, मात्र गणेश मणेरा मात्र त्या ठिकाणी तयार नव्हते. बिग मॅन गणेश मणेरा म्हटलं तर एक मोठा खेळाडू आहे.
धावसंख्या 2. क्या बात आहे. दिलीपला टोपी घातली गणेशनं. टोपी दिली, असं दिलीपला टोपी दिली गणेना. हे बघ, हे बघ, टोपी देण्याचं कारण हे आहे. गणेश या ठिकाणी बाद. आणखी एक विकेट वाघवीर टीमची. थँक्यू. धावसंख्या झाली ती 2 आणि 2 वर 2 फलंदाज बाद. वाघबीळ टीमचे नवीन गणवेश उमेदमान मास्टर्स टीमचा आला आहे आणि तो जर ज्यांना कोणाला भेटला नसेल त्यांनी जेपीची संपर्क साधावा. बरोबर. आणि तो फक्त मुभा फक्त आजचा दिवस असेल. उद्या जर आलात तर तुम्हाला गण्याशी संपर्क साधावा लागेल ड्रेससाठी. आज फक्त तुम्ही जेपीशी संपर्क साधू शकता. उद्या तुम्हाला ड्रेस हवा असेल तर गण्याशी संपर्क साधावा लागेल. मॅचच्या दिशेने जाऊया. 2 विकेट जर आतापर्यंत प्राप्त केले आहेत. भरत शिंदे सुंदर गोलंदाजी. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज गोंधळे येत आहेत. आताच्या घडीला म्हणायचं गेलं तर नक्कीच 2 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार 2 मॅच मध्ये पंकज गोंधळे याने घेतले आहेत. एक उत्कृष्ट खेळी मात्र आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या मैदानामध्ये साकारले पंकज गोंधळे यानं. समोर आहेत एक लेजेंडरी गोलंदाज भरत शिंदे. यावेळेस सभेत खेळला गेलाय मात्र बिग 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 हिट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. थँक्यू. धावसंख्या झाली आहे ती 8. अंतिम चेंडू शिल्लक असेल या पहिल्या षटकातील. भरत शिंदे गोलंदाज आपण पाहू शकाल 50+ चे खेळाडू आहेत. धावा झाल्या त्या 8. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल या ठिकाणी आपण पाहतोय तर केला जात आहे. खास करून पंकज गोंधळे आल्यानंतर मात्र यावेळेस बदल केला जातोय पांजू टीम कडून. चला घाई करा प्लीज. क्या बात आहे. डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जात नाही त्या ठिकाणी कारण स्ट्राईक हवी आहे ती पंकज गोंधळे यांना. शेवटच्या चेंडूवर फक्त सिंगल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 24. 18 चेंडू 24 धावेची गरज. या ऐकूया एक सुमधुर गीत. थँक्यू डीजे सॅम. धन्यवाद. जलवा आणि सध्याच्या घडीला पंकज गोंधळे यांचा जलवा आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 मॅच मध्ये आपण पाहिलाय आणि या मॅच मध्ये देखील एक चांगली सुरुवात षटकारानं मात्र आपलं अकाउंट ओपन केलं पंकज गोंधळे यानं. अलंकार येतोय 35 इयर ओल्ड 35 वयोगटातील गोलंदाज. समोर आहेत पंकज गोंधळे. अठरा चेंडू आणि 24 धावांची गरज. विकेटच्या शोधात पांजू संघाला राहावं लागेल. त्या धावा आणि धावा आणि धावा करावे लागतील त्या वाघबीळ टीमला. अपील आणि इज गॉन. मोठी विकेट. प्राइजलेस विकेट म्हणायचं गेलं तर वाघबीळचा वाघ डग आउट रिजन मध्ये. पंकज गोंधळे इज बॅक आउट. काय गाणं लावलंय.
संकट थोडस लांब गेलं की देवाला लांबून हात जोडायचे, संकट जवळला तर देवळात जाऊन नारळ फोडायचे, ही प्रथा आहे. काय गाणं लावलंय, आता देव नक्की कुणाला पावेल. बिग विकेट आहे, महत्वपूर्ण विकेट. पंकज गोंधळे या ठिकाणी बाद होत आहेत आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातात मिस्टर केतन. घाई करा, लक्षात ठेवा अंधार होत चाललेला आहे, प्लीज घाई करा. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जेपीने सूर्यदेवताला सांगितलं होतं थांब अर्धा तास आमच्यासाठी एक्स्ट्रा, पण थांबला नाही तो. धावा झाल्या ते 9. मॅच संपल्यानंतर उमेदवारांचे सर्व मेंबर्स, सगळ्यांना विनंती असेल सगळ्यांनी स्टेज समोर यायचं आहे. मॅच संपल्यानंतर सर्व मेंबर्स, उमेदवार 40 प्लसचे सगळे खेळाडू, सर्व सदस्य 50 खेळाडू जे आहेत उमेदवार 40 प्लसचे, त्या सगळ्या खेळाडूंना स्टेज समोर यायचं आहे. चला घाई करा प्लीज. पांडू मास्टर्स विनंती करतोय, अंधार होईल त्यासाठी प्लीज कोऑपरेट करा. केतन येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सॉफ्टवेअरनं चेंडूला खेळला गेलाय, एक धाव या ठिकाणी कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी थोडंसं फंबल झाला, मिसफील्ड झाले प्रेमनाथ पाटील कडून. चेंडू जर फील्ड झाला असता तर कदाचित ही एक धाव रोखू शकला असता, थांबू शकला असता. सिंगल धावसंख्या पुढे, डबल धावसंख्या पुढे सरकते. धावा झाल्या त्या 11. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वाघबळ वर्सेस पाणजू, पहिली सेमीफायनल, स्वर्गीय हरेश घरत स्मृती चषक 2025. आउटसाइड लेग स्टंप, चेंडू खराब पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मोजावी लागते पाणजू टीमला. वाईटचा इशारा पंचांचा. धावा झाल्या त्या 12. मग टीमला धावा करायच्या आहेत, प्रत्येक चेंडूवर धावा करायच्या आहेत. आणि पांडू संघाला सगळ्यात महत्वाचं काय तर इथून बाहेर पडायचं असेल तर विकेट फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट असेल, महत्वपूर्ण असेल वाघवेल टीम साठी. एकदा पुन्हा एकदा चेंडू मिळत नाहीये. धुंड रे साजना, शोधावा लागला चेंडू आणि या शोधण्याच्या वेळेमध्ये 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. सेन्सिबल क्रिकेट केतन पाटील कडून. मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असा खेळाडू आहे, मात्र इथे नक्की तंत्रशुद्ध खेळ आपण पाहू शकता केतनची. धावा झाल्या त्या तब्बल 14 धावा. 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक, म्हणजे तो 1.3 चेंडू संपले आहेत. डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. पुन्हा एकदा सॉफ्ट याने चेंडूला खेळल्या गेले. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि पाहता 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण होत आहेत. अक्षरशः डोकेदुखी ठरलाय केतन पाटील पाणजू टीम साठी मैदानाच्या आतमध्ये. पाणजू संघ प्रतीक्षा करत होता, कदाचित मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये एखादी विकेट प्राप्त करू शकतोय आपण, मात्र इथे सेन्सिबल क्रिकेट. वेल डन केतन. धावा झाल्या त्या तब्बल 16 धावा. 14 चेंडू आणि 17 धावांची गरज. चौदा चेंडू 17 धावा. मॅच संपली नाहीये. एखादा ब्रेक थ्रू नाहीये. कॅच होतो या ठिकाणी, ड्रॉप. तो ब्रेक थ्रू मिळून दिला होता. मी म्हटलं होतं एखादा ब्रेक थ्रूची गरज आहे आणि तो ब्रेक थ्रू मिळून दिला होता. संधी निर्माण केली होती त्या ठिकाणी अलंकार भोईरनं. त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. मोठी विकेट गमावले. त्या ठिकाणी कोण होता तर अलंकार भोईर यांचे मोठे बंधू अमोल भोईर हे त्या ठिकाणी होते आणि त्यांनी मात्र तो कॅच केलाय, ड्रॉप. उमेरमान गावचे जावई आहेत अमोल. धावा झाल्या त्या 17. चला जास्त वेळ जातोय. पांडू संघ प्लीज कोऑपरेट करा, विनंती करतोय आपणास. सुरेख चेंडू हाताळला गेला. पंचांचा इशारा येते, वाईटचा येतोय. यस, आउटसाइड लेग स्टंप. धावा झाल्या त्या 18. मॅच संपली नाहीये. इथूनही देखील पलटवार होऊ शकतोय. कुठलाही संघ इथे पुढे जाऊ शकतोय, कुठलाही संघ या ठिकाणी नक्कीच परतू शकतोय. हवेत चेंडू खेळला गेलाय आणि इट्स गॉन.
शेवटच्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय अलंकार. कुंदन ठोंबरे यांची पारी समाप्त. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 15. मॅच रंगत स्थितीमध्ये आहे. मात्र या जाऊया आपण डीजेच्या दिशेने आणि करूया थोडंसं आपला माइंड फ्रेश. बारा चेंडू आणि 15 धावांची गरज. निर्णायक षटक मी तर म्हणेल. आणि निर्णायक षटक मी का म्हणतोय, इथून जर कमीत कमी धावा जर आल्या तर पांडू संघाची थोडीशी बाजू थोडीशी मजबूत होईल आणि इथून जर जास्त धावा आल्या तर नक्कीच या मॅचवर पकड निर्माण करू शकेल वाघबीड संघ. संध्याकाळचं सत्र आहे त्याच्यामुळे नक्कीच काही सांगू शकणार नाही आहोत. मात्र ही महत्वपूर्ण जोडी आहे वाघबीड टीमची मैदानाच्या आतमध्ये. नंदू पाटील आणि केतन पाटील. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल की पांडू संघाचा देखील महत्वपूर्ण गोलंदाज प्रमोद भोईर हे गोलंदाजी ट्रॅकवर आलेले आहेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय कारण डावखुरी हाताचा खेळाडू आहे. लेफ्ट अँड राईटचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे हा बदल होतोय. मारू शकता दादा तुम्ही. हो ना, क्या बात आहे. ओ यावेळेस आपण पाहिला तर चेंडू खराब. व्हाईटचा इशारा पंचांचा येतोय. यांना पण सांगा ना दोघांना. धावा 19. थोडस मॅचच्या दिशेने येतो आपण. गजानन डाके साहेब म्हणजे चर्चा करत होते. इनसाइड आउटचा फटका आहे. इनफील्डच्या वरून का स्ट्रोक खेळाय. ना हवा की ना दुआ की, यहाँ पे सिर्फ चलती है केतन पाटील की. 6 बिग हिट षटकार. थँक्यू. या मॅचची हवा काढून टाकणारा षटकार. खरोखरच हा वार नक्कीच पांडू संघाच्यावर केलेला हा हल्ला हा वार होता. धावसंख्या झाली ती 25. फक्त 8 धावांची गरज. इनसाइड आउटचा स्ट्रोक खेळाय. काय बघा हवेच्या म्हणजे हवा देखील नाहीये त्यामुळे म्हणतात ना हवा की ना दुआ की, यहाँ पे चलते सिर्फ केतन पाटील की. आणखीन एक बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. मात्र इथे अतिशय सुंदर कॅच. अलंकार आहेत का त्या ठिकाणी. यस, अलंकारने टिपलाय हा कॅच आणि खेळ संपला त्या ठिकाणी. केतन पाटील यांचा महत्वपूर्ण विकेट. मॅच संपली नाहीये. मॅच मध्ये इथून पलटवार पांडू संघ करू शकेल का. ही विकेट टर्निंग पॉइंट ठरू शकेल का. इथून वापसी, इथून कमबॅक पांडू संघ करू शकेल का. थँक्यू, धन्यवाद डीजे सॅम. 10 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 10 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत ते 8. महत्वपूर्ण विकेट. अंधार पडत चाललेला आहे. लक्षात ठेवा, थोडीशी घाई करा आणि त्या चेंडू आयसाइड होणार नाहीये. विनंती करतोय, कोऑपरेट करा. प्रेक्षक राजांचं मी पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आज तुमची या ठिकाणी उपस्थिती खरोखरच प्रार्थनीय आहे. उमरमान अग्री मास्टर्स क्रिकेट स्पर्धेसाठी उद्या देखील तुम्ही नक्की या, आवर्जून या स्पर्धेला भेट द्या. चला चला प्लीज कोऑपरेट करा, विनंती करतोय मित्रांनो. पांडू मास्टर्स मिस्टर स्टोक आहे आणि ते मात्र सेफ मध्ये पडला गेलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो आणि
सेफ आहे बॅटर सिंगल इथे मिळतोय 7 धावांची गरज. मॅच संपली नाहीये. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. 9 चेंडू मध्ये 7 धावा. इथे प्रत्येक चेंडूवर धाव काढायची आहे वाघवेल टीमला, तर प्रत्येक चेंडूवर धाव थांबवायची आहे पांडू संघाला. इथून जर 2 ते 3 विकेट जर आल्या तर नक्की 2 विकेट जर आल्या तरी पांडू संघाची वापसी असेल. मात्र इथून एखादा मोठा फटका या मॅच मध्ये मात्र नक्कीच जवळपास मजबूत पकड वाघवेल संघ करू शकेल. नऊ चेंडू 7 धावांची गरज. नंदू पाटील स्ट्राइक एंडवर आहेत. प्रमोद भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. सगळ्यांच्या उत्कंठा वाढल्या आहेत. कोणता संघ जिंकणार? क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटचा विजय होईल. शॉर्ट बॉल आणि या शॉर्ट बॉलला पुल केलंय, चेंडूला पाठवून दिलंय या बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र नक्कीच हा मॅच मात्र आपल्या बाजूने खेचून आणलाय वाघवेल टीमनं. 6 बिग हिट. थँक्यू. आता काय अंधार पडला तरी चालेल. आणि इथे मात्र विजयी होतोय, ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करतोय वाघबेळचा संघ. अभिनंदन वाघबेळ आणि अभिनंदन पांडू मास्टर्स. पांडू मास्टर्सचं देखील अभिनंदन आहे, कारण पांडू मास्टर देखील रिकाम्या हाती इथून जात नाहीये. संपूर्ण दिवसाची मेहनत जी पांडू संघाने केली आहे आणि त्या मेहनतीसाठी मात्र नंबर 3चं पारितोषिक पांडू टीमला देखील या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही टीमचं अभिनंदन. अंतिम सामन्यामध्ये नक्कीच प्रवेश केल्याबद्दल वाघवेल संघाचं अभिनंदन आणि पांडू संघ क्रमांक 3चं पारितोषिक पटकावतोय त्याबद्दल पांडू संघाचं देखील अभिनंदन.